हॅलो, नमस्कार सगळ्यांना. खूप खूप वंदन सगळ्यांना, आत्मवंदन, प्रणाम. माझ्या सगळ्या दिव्य फॅमिलीला, दिव्य कुटुंबाला अनेक अनेक प्रणाम माझ्या माझ्या हृदयातून. आणि इथं असणारे आपले सगळे सद्गुरू जे आपल्यासोबत आहेत, आपल्या सगळ्यांसोबत असणारे एंजल्स, आर्केंजल्स, दिव्य शक्ती ब्रह्मांडातील जे आपल्याला ह्या साधनेसाठी मदत करतात. आणि जेव्हा सामूहिकरित्या साधना होते तेव्हा त्या आपल्यासोबत प्रकट होतात, जेणेकरून आपल्या साधनेमध्ये आपल्याला संरक्षण मिळावं. आपण जेव्हा साधनेत असतो तेव्हा आपला ऑरा, आपली आभा शुद्ध ठेवण्यासाठी, एक संरक्षण देण्यासाठी ह्या शक्ती आपल्याला मदत करतात, जेणेकरून आपण सगळ्यांनी साधनेमध्ये एकाग्र व्हावं. जास्तीत जास्त ते प्रयत्न करतात. तर त्या सगळ्या दिव्य शक्तींना मी खूप प्रणाम करते. आपल्या सगळ्याच्या साधनेचे, संस्थेचे, आपले पिरॅमिड संस्था संस्थापक ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, त्यांना मी प्रणाम करते. थँक्यू, तुम्ही हा मला मार्ग दाखवला आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनापानसती ध्यान घेऊन आलात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आहेत पितामह. सोबतच मी महावतर बाबाजींचे आभार मानते. थँक्यू, तुम्ही आमच्या सोबत आहात बाबाजी, आणि तुम्ही आम्हाला मदत करताय या साधनेमध्ये. ज्या क्षणाला मी पत्रीजींचं नाव घेतलं त्या क्षणाला मला खूप जास्त एनर्जी मला जाणवली. हे साईन आहे की पत्रीजी आपल्यासोबत आत्ता ह्या ध्यानात आहेत जोडलेले. तर आपण आजचं जे आपलं अनुभव कथन आहे, संध्याताई पण दिसत नाही आणि मंजू मावशी पण मला दिसत नाहीये. तर कुणाला अजून कुणाला जर ध्यान बद्दल आपली असा काही अनुभव गेल्या काही दिवसातला शेअर करायचा असेल तर करा. वेळ आहे आपल्याकडं. मग आपण जो काही आपला ठरवलेला वेळ आहे त्या 7 मिनिटामध्ये अनुभव संपू. समजा त्याच्या आधी संपला तर आपण लगेच ध्यान सुरू करू. तर कुणालाही असा अनुभव शेअर करायचा असेल तर प्लीज करा. सांगा की काय तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल होत असेल, सूक्ष्म स्तरावर असेल, आपल्या स्वभावामध्ये असेल, आपल्याला लोक मदत करत असतील अचानक, रेकीचे अनुभव, सिम्बॉल्स जे आपण वापरतो, चोकुरेचे, त्या सिम्बॉलचे तुम्हाला कुठे उपयोग झाला का, आणि कशा पद्धतीने तुम्ही तो उपयोग करत आहात, त्याबद्दल काही डाऊट असेल, कुठं कुठं तुम्ही अजून वापरू शकता, तुमची क्रिएटिव्हिटी वापरून, डोकं लावून तुम्ही कुठं वापर करताय का असं, आणि त्याचा काही तुम्हाला परिणाम जाणवला का, तर हे सांगा. कारण त्या दिवशी जेव्हा संध्याताईंचा मला मेसेज आला, फोन आला, तेव्हा त्यांनी मला अनेक अनुभव सांगितले, चोकुरे वापरल्याचे, अं, रेकी दिल्याचे. तर असं तुमच्या बाबतीत पण असेल इथं कुणाच्या बाबतीत तर प्लीज शेअर करा. कारण जे दोन आपले साधक आहेत ते दोन्ही आज मला दिसत नाहीयेत. अगदी बिनधास्त सांगा, आपल्याला घाबरायची गरज नाही, सगळे आपलीच लोक आहेत. आपल्याला मनातून येत असेल आवाज ना, तर तो प्लीज थांबवू नका. कारण तो आतला आवाज जो आहे ना, तो आपल्या आत्म्याचा आवाज आहे. आणि तो तुम्हाला म्हणत असेल की अनुभव शेअर कर, तर करा. बिंदास करा, कारण तो आतून आवाज आलेला आहे आणि त्याला आपल्याला दाबायचं नाही अजिबात कुठेही. कारण त्यातून कुणाला तरी मेसेज मिळणार असतो. तर वाटलं तर मंजू मावशी आता दिसती मला जॉईन झालेली. तर तर मावशी, तू तुझा अनुभव रेकीचा सांग. तुला आपण 7 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, म्हणजे आपल्याला पुढे ध्यान पण घेता येईल. ठीक आहे. ओके. सर्वांना जय श्री कृष्ण. आत्मवंदन. विपुल सारखं आत्म्याचं आत्म्याला वंदन, तसं आत्मवंदन तुम्हाला सगळ्यांना. आणि सगळ्यात पहिले मला विपुलचे एवढे आभार मानायचे तुझे. विपुल, तुझ्यामुळं मी काहीतरी मला जाणीव होतीये झाली. तू ह्याच्यात मला घेतलंस ह्या मेडिटेशन मध्ये.
नाहीतर मला मेडिटेशन काय वगैरे काही माहित नव्हतं. पण मला आता जे ती तू रेकी जे शिकवली, तर असं वाटायचं कुठं चक्र वगैरे काय म्हणजे कधी विचारच नाही केला त्याचा. पण आता रेकी मी घेते, तर मला अगोदर फक्त टाळू मला वाटतं एकदा मी तुला सांगितलं होतं नवीन टाळूच्या तिथं मला फिरल्यासारखं वाटलं वगैरे असं. तर आत्ता तर मला माझे रेकी घेते तर मला प्रत्येक चक्र मला फिरताना माझ्या हाताला जाणवते. प्रत्येक ठिकाणचं चक्र माझ्या हाताला पूर्ण असं एकदम फिरतंय असं पूर्ण चक्र मला जाणवतं. म्हणजे मी रेकीमध्येच 8-10 दिवस घेते. म्हणजे मी असं 21 दिवस कंप्लीट नाही करू शकले. पण मी तरी पण मला जसं वेळ मिळतो सकाळी, कधी संध्याकाळी, कधी पण म्हणजे घेते मी. पण असं कधीतरी गॅप होतो मध्ये. पण तरीही मला एवढा छान अनुभव येतोय रेकी घेताना, की मला माझे चक्र मला तिथं चक्र आहेत, हे मला आत्ता ते जाणवतंय आणि मला ते इतकं फिरताना असं फिरतं तेव्हा इतकं छान वाटतंय ना, की अरे आहे आपल्यामध्ये पण काहीतरी आहे असं तेवढं जाणवतंय मला. आणि हे सगळं तुझ्यामुळे तू म्हणजे एवढ्या सगळ्यांना एकत्रित आणून तू जे हे शिकवतीस, हे जे एवढं तू करतीस ना ते खूप चांगलं कार्य करतीस विपुल आणि खूप म्हणजे सगळ्यांना ह्याच्यातनं बाहेर काढतीस तू अगदी ज्यांनी डिप्रेशनमध्ये, दुःखातनं तू सगळ्यांना बाहेर काढतीस. तर हे एक तुझा एवढा उच्च आत्मा आहे ना, की हे चांगलं कार्य असं खूप कमी लोकं करू शकतात. त्याच्यातली तू एक आहेस माझ्या मते. तर माझ्यासाठी तर तू खूप काय आहेस मी नाही सांगू शकत. पण सगळ्यांसाठीच असशील, ह्या ग्रुपमधल्या सगळ्यांसाठीच असशील. बस मला एवढंच सांगायचंय. बाकी जास्त नाही बोलू शकत. थँक्यू थँक्यू मावशी. सगळ्यात आधी तुझा अनुभव इतकं छान सांगितलं तू. त्या दिवशी जेव्हा मावशीने मला हा अनुभव सांगितला तर मी तिला म्हणलं हे मला सांगण्यापेक्षा म्हणजे मला तर सांगितलं तर मला आनंदच आहे खूप जास्त. पण जेव्हा तू ग्रुपवर सांगशील तेव्हा तुझे हे अनुभव अजून वाढणार आहेत. जी आपण पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचवतो ती जास्त वाढते. तर आपण आपल्या बीके शिवानी त्यांचे पण आपण व्हिडिओ शेअर करत असतो ग्रुपवर. तर त्या एक नेहमी उदाहरण सांगतात की तुमच्या आयुष्यात जर काही दुःख असेल ना तर ते टाळा लोकांना सांगायचं. मला गुडघे दुखतात ग, फार दुखतात, फार दुखतात, फार दुखतात असं आपण प्रत्येकाला जेव्हा फोनवर पण आपल्या नातेवाईकांचा फोन आला अशामध्ये ना माझी तब्येतच अशी अशात माझं बीपीच आहे, माझं शुगरच आहे, हे आपण सांगतो आपलेपणापोटी. जे की अगदी बरोबर आहे की आपल्याला वाटतं कुणाशी तरी शेअर करावं, सांगावं आपलं दुःख, हे आपण सांगतो. पण एखाद्या माणसाला सांगितलं ठीक आहे, पण आपण काय करतो की अनेक लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवतो की मला शुगरचा आणि ब्लड प्रेशरचा त्रास होतोय, माझे गुडघे दुखतायत, माझे हे होतंय ते होतंय. ती आपली ओळख बनते. असं होतं. ज्या लोकांना खरोखर आपल्याला सांगावंसं वाटतं त्यांना सांगून आपण थोडं हलकं फील करतो. पण अनेकांपर्यंत जेव्हा आपण ह्या बातम्या पसरवतो तेव्हा ती एक गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्याला जी त्रासदायक वाटते त्याची एनर्जी आपण सगळ्यांना दिली. तू थोडं घे, तू थोडं घे, तू थोडं घे माझं. आणि जेव्हा ते असं करतो आपण त्या लोकांच्या एनर्जीज त्याच्याशी जोडल्या जातात. आपली तर आहेच आहे. आपल्या डोक्यात तर ऑलरेडी विचार सुरूच आहेत की ह्या गोष्टीचं पुढे जाऊन काय होणार. तो आपला फोकस वाढला आणि ती गोष्ट अजून वाढायला लागते. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा आपण असा अनुभव आता मावशीने सांगितला तसा ज्या दिवशी मी तिचा अनुभव ऐकला मला आतून हृदयातून आनंद झाला की रेखी शक्ती सगळ्यांच्या आयुष्यात एक सकारात्मकता घेऊन येते. आणि ती माँ आहे, आपली माता आहे. आपली स्वतःची आई आपल्याजवळ लग्नानंतर राहू शकत नाही, आयुष्यभर आपल्याबरोबर नसते आपली आई. पण ही अशी शक्ती आपली आई बनून राहते आणि आपल्या लेकराचा कायम सांभाळ करते ती कुठल्याही दुःखामध्ये. फक्त आपण तिला हृदयातनं बोलवलं पाहिजे. आता मंजू मावशीच्या पण प्रत्येकाच्या आयुष्यात जशी आव्हानं आहेत तशीच तिच्या पण आयुष्यात काहीतरी आव्हानं असतील, आहेत, जे काही असेल ते. पण त्यातून आपल्या आईला हाक मारणं, तिला म्हणणं की मला तू ह्या क्षणाला मला आधार दे आणि तिला बोलवून तिच्या सोबत राहून थोडा विश्वास ठेवून मावशीने हे कार्य सुरू केलं आणि इमिजिएटली तिच्या हातामध्ये तिला ही चक्र जिथे हात धरेल वगैरे तिथे तिला फील व्हायला लागली. तर जसं प्रत्येक बहिणी कष्ट सहन केलेले असतात तसे मावशीने पण अनेक कष्ट सहन केलेत. कारण मी तिला जवळून ओळखते त्यामुळं तिचा पण प्रवास मला माहितीये. पण आता ह्या वेळेला योग्य वेळेला तिच्या आयुष्यात जेव्हा रेकी शक्ती आली ती तिची माँ बनून आली, तिची आई बनून आली. आणि ह्याचा मला आनंद आहे की
तिला त्याचा फायदा होतोय आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये तिचं आयुष्य पण बदलत त्या मार्गावर ऑलरेडी ती लागली आणि असंच ते आयुष्य बदलत गेलेलं असणार आहे. आणि काही महिन्यांमध्ये आपण प्रत्येक जण इथं असणारा रेकीच्या शक्तीमुळं आपल्या आयुष्यात अनेक बदल झालेले बघेल डोळ्यांनी. आणि ते मग ते बघून बाकीची लोक विचारतील की तुम्ही असं काय करताय की तुमच्या आयुष्यात एवढी पॉझिटिव्हिटी येतेय. मग ते सिक्रेट जेव्हा तुम्ही त्यांना सांगाल तेव्हा ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना ती रेकी शिकवाल. तर ह्या पद्धतीने हे प्लॅनिंग चालू आहे. तर मंजू मावशी ऑलरेडी गीतेच्या भगवद्गीतेच्या ग्रुपशी जोडली, तिथं ती टेकची सेवा देते. आज तिच्यामध्ये ती शक्ती आहे की ती 4 लोकांपर्यंत प्रसार प्रचार करू शकेल. म्हणून रेकीमा तिच्याजवळ पोहोचली. तिचं आयुष्य जेव्हा उजेडाने भरत 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 जाईल प्रकाशामुळं, तिच्या आयुष्यात जशी जशी सकारात्मकता वाढत जाईल, अनेक बायका तिच्याशी जोडल्या जातील, समाजातली लोक, आणि मग तिचं काम तिथं सुरू होईल की कसा मी ह्या रेकी माला त्या लोकांच्या आयुष्यात पोचवेल. जसं माझ्या आईनी रेकी शक्तीने मला मदत केली तसं त्यांच्याही आयुष्यात तो उजेड सुरू होईल. म्हणून मी म्हणत असते की इथं असणारा प्रत्येक जण एक रोल प्ले करणार आहे. तर हा मंजुमावशीचा अनुभव होता. आणि मी अम, अगदी खात्रीने सांगते, जरी आपल्या सत्राला तुम्ही बसू शकला नाही तरी सुद्धा आपल्या आपल्या वेळेमध्ये रेकी करायची म्हणजे करायचीच. हा नियमच करायचा. रोज जसं आपण जेवण, आंघोळ, बाकी सगळ्या गोष्टी करतो, तसा रेकी माझ्या आयुष्यातला एक पार्ट आहे. त्याच्याशिवाय माझा दिवस मी पुढे जाऊच शकत नाही. हाच संकल्प मनात घ्यायचा की मला माझं आयुष्य, म्हणायला गेलं तर कारण खूप आहेत आपल्याला आणि दुःख देणारी लोक पण खूप आहेत. खूप घटना आहेत आपल्या आजूबाजूला, सतत काहीतरी होत असतं, ते थांबणार नाही. पण ह्याचमुळं आपण एक निर्णय घ्यायचा, संकल्प करायचा ठाम की ह्या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्या परमात्म्याच्या इच्छेनुसार होत आहेत. त्यामुळं मी त्या सगळ्या स्वीकारते, जे असेल ते. आणि त्या परिस्थितीमध्ये मी त्याच्या पायाला अशी गच्च धरून बसते, जेणेकरून ते म्हणतात ना, जातं भरडलं जातं. जेव्हा आपण जात्याने भरडतो तेव्हा ते जे धान्य ज्याला चिटकून बसतं आणि बाकी सगळं इकडे तिकडे असं असतं ते पडतं खाली, पण जे त्याला धरून असतं ते शेवटपर्यंत टिकतं. तसंच आपण त्याचं ते पकडून राहायचं गच्च. काय होतं माझ्या आयुष्यात होऊ दे, मला सगळं मान्य, मला सगळं स्वीकार आहे, पण मी तुझे पाय सोडणारच नाही. असं म्हणून आपण ह्या ज्या रेकीसारखी जी भगवंतानी दिलेली शक्ती आपल्याला, ही भगवंताची, त्याची परमेश्वराची शक्ती आपल्याला मिळाली का, तर आपण जी उपासना केली आजपर्यंत, गीता केली असेल, पारायण केली असेल, त्याचं हे फळ आपल्याला मिळालंय. तर हे फळ आपल्याला मिळालंय, ते आता आपण सोडायचं नाही अजिबात. त्यामुळं मी हेच म्हणेन मावशीला सुद्धा की आव्हानं अनेक येतील, अनेक येतील, पण आपण रेकी शक्तीला धरून राहायचं कायम. जी लोक रेकीला धरून आहेत 20-20 वर्ष, 30-30 वर्ष झाली, त्या लोकांना एकतर त्यांचं शरीर सुंदर झालंय, त्यांना गोळ्या बंद झाल्यात, त्यांची औषधं बंद झाली, सगळं सगळं. म्हणजे मेन जे आपलं प्रॉब्लेम असतो आपल्या शरीराचा, त्या प्रॉब्लेम मधून त्यांची सुटका झाली. दुसरं म्हणजे त्यांची नाती, तिसरं त्यांचा पैसा. ह्या सगळ्या गोष्टींमधून ती लोक आज सुंदर सुखी आयुष्य म्हटलं ना तर ही लोक जगतात, ध्यान आणि रेकी करणारी. आपण म्हणतो पैसा हा क्षणिक सुख देतो, सुख मिळत नाही. तर खरं सुख देणाऱ्या व्यक्ती कोण नाहीत आज जगामध्ये, खरं सुख भोगणाऱ्या. तर ह्या व्यक्ती आहेत की ज्यांना माहिती आहे की आपण कोण आहोत, आपण दैवी आहोत, ज्यांना हे रिअलायझेशन झालंय, त्यांना साक्षात्कार झालाय, त्या व्यक्ती. आणि ज्या सगळ्या ध्यान धारणा करतात, रेकी करतात, त्या सगळ्यात सुखी व्यक्ती. कारण ते ज्ञान आतून यायला लागतं. रेकी शक्ती काय खायचं पण शिकवते आपल्याला. वेट लॉस करायचंय, रेकी शक्तीला सांगायचं रेकी करताना, मला माझं संतुलनात आणायचंय वजन, तर तू मला सांग. ती बरोबर तुम्हाला सांगेल. खावंसच वाटणार नाही, ज्या गोष्टी आपल्याला उपयोगाच्या नाहीयेत खावंसच वाटणार नाही. इतकी आतून आपली इच्छा बदलायला लागते. मला सारखं वाटेल, जेव्हा माझं वजन कमी करायचंय तर मला आतून इच्छा निर्माण होईल की मला ना काकडी खायची, मला गाजर खायचंय, जे रॉ आहे, जे जमिनीतून उगवलंय ते मला खायचंय. पॅकेट फूड असेल, असं जंक फूड असेल, ते मला इच्छाच होणार नाही. इतकी पॉवर आपल्यामध्ये येते, इतकी आपली सामंजस्य वाढतं, आपली इंट्युशन वाढते. हे माझे अनुभव आहेत. मी कुणाचे ऐकून सांगत नाही. रेकी शक्तीने माझं वजन कमी केलंय, जेव्हा मला जास्त गरज होती, जेव्हा माझं वजन खूप प्रमाणाच्या बाहेर वाढलं होतं, हार्मोनल इम्बॅलन्स, सगळं प्रॉब्लेम झाले होते, काहीही नीट होत नव्हतं, त्यावेळेस मी रेकी शक्तीला प्रार्थना केली की माझं वजन संतुलन आणायची माझी इच्छा आहे आणि तू मला गाईड कर की काय खायचं किंवा काय नाही. हे मी अनुभव कित्येकदा तुम्हाला हे शेअर केलेत. आणि खरोखर एखादी जादू व्हावी त्याप्रमाणे 6 महिन्यामध्ये 8 ते 9 किलो वजन मी कमी केलं. आणि सगळं खाऊन पिऊन, एकही गोष्ट, भात सुद्धा सोडला नाही मी.
खाऊन पिऊन व्यवस्थित मी माझं वजन कमी केलं, केवळ तिच्या गायडन्समुळे. कारण ती जी आतमध्ये बसलेली शक्ती आहे ती बरोबर गाईड करायची आपल्याला, की हे खा ते खा ह्याप्रमाणे. तर म्हणून मला असं वाटतं की हे सोडू नका. बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत त्या चालू राहू द्या, पण रेकी सोडायची नाही, ध्यान सोडायचं नाही आपलं. तर त्यासाठी. मी एक मिनिट बोलू का ग? हा, बोल ना ते मावशी. तू तू आता जे म्हणालीस की आपलं दुःख कुणाला सांगू नका. ते तुझं बरोबर आहे. पण दुःख सांगितल्यावर आपल्याला ना त्यातनं मार्ग पण म्हणजे समज आता दुःख सांगितलंय पण हे त्यात फक्त ती समोरची व्यक्ती कोण आहे हे ओळखून दुःख सांगितलं समज तर त्याच्यातनं आपल्याला मार्ग पण मिळतात ना, की बाबा त्यानं आपल्याला काहीतरी एक सल्ला देईल चांगला. कुणी कुणी फायदा पण घेतं, पण एखादा असा भेटतो की तो चांगला सल्ला पण देतो. जसं आता समज आता मला कोणी आता मी ह्याला सांगितलं त्याला सांगितलंय समज की ह्याच्यातनं मला असं होतोय तसं होतोय. त्यातनं कोणीतरी चांगला सल्ला पण देऊन एक मार्ग पण सापडतो. आणि मेन म्हणजे आपलं मन पण मग थोडंसं हलकं होतं की आपल्या मनावर जे ओझं असतं, सारखं सारखं डोक्यात तेच विचार येतात. जर आपण कोणापाशी बोललो समज ते, तर ते मन हलकं होतं. आणि अजून एक तू मला म्हणालीस की कुणाची निगेटिव्ह असं आपल्याला येते दुसऱ्याचं दुःख ऐकल्यानंतर. पण मग मला असं म्हणजे माझं मत आहे बरं का ते, की मी त्याच्यातनं गेले ना, तर मला असं कोणी जर दुःखाचं काही सांगितलं तर मला ते म्हणजे असं वाटतं की त्यांनी आपल्याजवळ मन हलकं करतायत तर करू दे. काय त्यांना वाटत असेल आपल्याबद्दल काहीतरी म्हणून. आणि कुणीही एखाद्याजवळ दुःख जेव्हा सांगतं, बोलतं, तेव्हा त्याला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाटतं ना, की ह्याच्याजवळ बोलावं, सांगावं. तर ते सांगतं आपल्याजवळ. पण ते आपण असं नाही म्हणू शकत, की त्याची निगेटिव्हिटी कडे येईल किंवा आपली त्याच्याकडं जाईल. फक्त त्यातनं एक चांगला काहीतरी मार्ग आणि त्या माणसाच्या मनावरचं एक आलेलं दडपण कमी होईल थोडंसं. एवढंच म्हणजे असं मला वाटतंय बरं का माझ्या आता मतानुसार. पहिली गोष्ट मावशी, जे तो पहिला मुद्दा मांडला ना, की जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा कदाचित आपल्याला त्याच्याकडनं एक चांगला सल्ला मिळतो. तर होतं काय, 1 गुणिले 1 1, ठीक आहे. 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, ठीक आहे. ह्याप्रमाणे आपण जितक्या लोकांपर्यंत ते पोहोचवतोय ना, ती साखळी आहे. तुला असं वाटत असेल की त्याच्याकडनं मला काही सल्ला मिळेल, काहीतरी चांगलं मिळेल. पण हे कधी, जेव्हा तुम्ही ध्यानात नाहीये, तुम्ही रेखीमध्ये नाही, तेव्हा तुम्ही 4 लोकांपर्यंत सल्ले मागत फिरता. पण जेव्हा तुम्ही ध्यानात येता, रेखीमध्ये येता, तेव्हा तुम्ही आत्मज्ञानी बनता. आतूनच जे उपजत येतं ज्ञान, ते तुम्हाला सगळीकडं जे काही उत्तर असेल, सोल्युशन असेल, तर तुम्हाला आतून मिळायला लागतं. त्या क्षणी तुम्हाला कुणाच्याच सल्ल्याची गरज लागणार नाही. जोपर्यंत तुम्ही आत्मज्ञानी नाहीये, तुम्ही परमात्म्याला विचारत नाहीत, त्याला सांगत नाहीत, त्याला सल्ला मागत नाहीत, जे जे देणार आहे तोच त्याच्यातून बाहेर काढणार आहे ना. आपल्याला आपण जे म्हणतो की बाबा जे काही माझ्यासमोर उद्भवलंय त्याच्यातनं उत्तर मी 4 लोकांना मागण्यापेक्षा मी ध्यानाला शांत बसेन, त्याला सांगेन तू मला काहीतरी कुणीतरी पाठव, काहीतरी सांग. आणि त्याच्यासाठी जाऊन 4 लोकांपर्यंत हे सांगायची गरज नाहीये. हे सांगण्याने काही नाही होणार आहे. तर अशी पण लोक असतात की ती लोक तुम्हाला अजून त्याच्यात भर टाकतील. तुमचं दुःख आहे ऑलरेडी, हो. तुम्हाला ते दुःख आहे, त्याच्यात तुम्हाला अजून थोडंसं ते दुःख ऍड करतील. म्हणजे दोन्हीही अनुभव आलेले, की पण कोणी फायदा त्याच्यामध्ये घेतला. नाही, बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण हे लक्षात ठेवायचं की जितकी आपण एखाद्या गोष्टीवर फोकस ठेवतो ती गोष्ट वाढते. जेव्हा मी 4 लोकांना माझं दुःख सांगते, याचा अर्थ माझा फोकस कशावर आहे, त्या दुःखावर आहे. आणि मी जितकं त्यांना सांगेन तेवढा माझं ते, ती एनर्जी त्याला मी देतीये, 4 लोकांना सांगतेय म्हणजे अजून मी त्याची एनर्जी आणि वाढवली त्या दुःख. ही जी माझी गोष्ट होती ना, ही ही ध्यानात यायच्या अगोदरची होती बरं का, की मला ते असं सांगावं वाटायचं. मग कुठून तर म्हणूनच आपल्याला म्हणते की मार्ग आता हे आपल्याला एनर्जी बदलायची, नाहीये. आपल्याला विचार हां, आत्ता बदलायचे. नाहीये माझ्याकडे. आणि त्यामुळे हे आत्ता मी सांगणं स्वतः जे आहे माझ्या मते हां. तरी, किंवा ध्यान करणाऱ्या इथं प्रत्येकाला मी असं हेच सजेस्ट करेन की आपली दुःख अशाच व्यक्तीजवळ सांगा. डॉक्टर पशी जाऊन सांगा की मला काय त्रास होतोय, वकिलापाशी जाऊन सांगा की आमच्या घरात काय समस्या आहे. जो त्यामधला एक्सपर्ट आहे, जो तुम्हाला योग्य रस्ता दाखवेल, तुम्ही पत्रिका घेऊन तुमची त्या माणसाकडे जा, त्याला तुमचा प्रॉब्लेम सांगा. ना की आजूबाजू शेजारी बसलेल्या लोकांना उगाच गल्लीत जाऊन कट्ट्यावर बसल्यात बायका जाऊन त्यांना दुःख सांगायचं आणि त्यांना काहीतरी त्यांच्याकडनं अपेक्षा करणं, हे चुकीचं. तुम्हाला दुःख सांगायचंच आहे ना, तर त्या विषयातल्या एक्सपर्टला जाऊन सांगा, जो तुम्हाला त्याच्यावर योग्य मार्ग दाखवेल. मग तुम्ही योग्य दिशेने गेलात.
आणि ते कधी होतं आपल्याला, जेव्हा आपल्याला उपजत ज्ञान येतं की ह्या व्यक्तीशी बोलल्यानंतर माझ्या आयुष्यात काहीतरी सोल्युशन मिळणार आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला ध्यान करायचंय. आपण आत्मनिर्भर होतोय खऱ्या अर्थाने. आत्म्यावर निर्भर असलेलो आपण लोक. तर तो अर्थ इतका सुंदर आहे. तर हे तू जे म्हणत होतीस ते ठीक आहे, हे जुने सगळे आपण विचार आहेत, हीच एनर्जी आपल्याला बदलायची. चार लोकांना सांगून ते वाढवण्यापेक्षा अशा लोकांना सांगावं की जो आपल्याला त्यातून काहीतरी मार्ग देईल. तो सांगेल, हा तू एक काम कर, गुरुचरित्राचं पारायण कर. कोणीतरी असा माणूस आहे की ज्याला काहीतरी तुम्हाला एक सल्ला देता येईल व्यवस्थित. तर त्यामुळं हे चार लोकांपर्यंत पसरून उपयोग नाहीये. तू म्हणतेस त्याचा कदाचित तुला अनुभव तसा आला असेल म्हणून तू म्हणते, त्याचा पण मी रिस्पेक्ट करते. पण माझ्या मते तरी आपली दुःख ही त्याच योग्य लोकाला सांगावीत, की जो माणूस त्याच्यावर आपल्याला योग्य सल्ला देईल. 10 डॉक्टरकडे गेल्यावर 10 डॉक्टर 10 मतं देतील. त्यापेक्षा तुमचा जो नेहमीचा फिजिशियन आहे, ज्याच्याकडे तुम्ही नेहमी जाता, जो भटजी तुमचा एखादा पत्रिका बघणार आहे, जो आपल्याला माहिती हा बाबा हा छान बघतो. कारण तुम्ही बघा, पत्रिका पण 4 लोकांकडे घेऊन ते वेगवेगळं सांगणार तुम्हाला. तर जो तो आपल्या अनुभवातनं सांगतो. तर आपलं दुःख आपण अशा व्यक्तीला सांगायला गेलो ज्याला त्याच्यातला अनुभवच नाहीये, तो काहीतरी भलतच आपल्याला मार्ग दाखवेल. त्यामुळं ह्याचा हा एक बाजू झाली. दुसरी बाजू, आपण 4 लोकांना सांगताना त्याची एनर्जी वाढते. आपण वाढवतोय. एक पेढा आपण 7 तुकड्यात वाटला, वेगळा वेगळा केला आणि तो 7 लोकांना दिला. प्रत्येकाला आपण तो पेढा काढून 7 लोकांमध्ये वाटतोय. तेवढे तुकडे झाले त्याचे आणि त्या प्रत्येकामध्ये ते तत्व आहे, ती एनर्जी गेली आपली. आणि ते अजून वाढलं खरं तर, कारण तो पेढा 7 जणांनी चाखलाय. तर ह्या पद्धतीने त्याला डिवाइड न करता त्याला तिथंच एकाच माणसाकडे द्या, हे घे हा पेढा आणि मला सोल्युशन सांग. हे माझं दुःख आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. मग आपले ते स्वामी असतील, गुरु असतील, गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, किंवा अगदीच ध्यानी माणूस असेल, तर तो डोळे बंद करेल, आत बसेल, आत जाऊन त्याला जे उत्तर मिळेल, रेकी एनर्जी असेल, अशांना मदत मागेल. तर ही आपली सगळी जुनी एनर्जी जी आपल्याला काढायची. तुम्ही बीके शिवानींचं उदाहरण का दिलं? कारण त्यांच्या एका वाक्याने माझं खरंच आयुष्य बदललं. जितकी कंप्लेंट मी करायची माझ्या आयुष्यात, लोकांना सांगायचे, ते बंद केल्यापासून मला कळलं, सगळ्यांना सांगण्यापासून, वाटण्यापासून बंद केलं, तेव्हा मला समजलं की हे जितकं माझ्यामध्ये आहे, राहील तेवढं ते सेफ आहे, सुरक्षित आहे. आणि ज्या योग्य व्यक्तीला सांगायचं त्यालाच मी ती दुःख सांगायला लागले. तर ह्या पद्धतीने आपल्याला बदलायचंय पुढे जाऊन. आणि हे एक झालं. आणि दुसरं जे म्हणालीस तू, की त्या माणसाचं पण त्याला हलकं वाटतं, त्याला हे वाटतं. तर हे म्हणेल ना, की आपल्यामध्ये तो सॉफ्ट कॉर्नर, निगेटिव्हिटी म्हणजे काय? त्या माणसाचं दुःख ऐकून आपल्याला दुःख वाटणं, इमोशनल बिल्ड, आपण कनेक्शन होतं. ते आपल्याला नकोय. आपण इथं सगळ्याचं ओझं पाहण्यासाठी नाही आहोत. आपण इथं आपलं आयुष्य नीट जगण्यासाठी आहोत. ठीक आहे? तर हा विचार आपल्या मनामध्ये ठेवा, की मला माझं आयुष्य आधी नीट करायचंय. मी इथं दुसऱ्याची ओझी वाहण्यासाठी नाही जन्माला आले. ठीक आहे? कारण प्रत्येक आत्म्याचा एक प्रवास आहे. मी त्याला फार तर फार मार्ग दाखवू शकते. पण त्याच्या दुःखामध्ये सामील होऊन, त्याच्या दुःखामध्ये मी मला स्वतःला बुडवून घेण्यासाठी माझा आत्मा नाहीये. माझ्या आत्म्याचं एक प्लॅनिंग आहे. माझा आत्मा काहीतरी कार्य करायला इथं आलाय. तर कदाचित मी दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश म्हणा, किंवा माझ्या आयुष्यात प्रकाश, हे माझं प्लॅन आहे. तर हे पण आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. तर मला वाटतंय दोघा तिघांचे काहीतरी मेसेज आले. भाग्यश्रीचा एक मेसेज आहे, की ध्यानात आल्यानंतर मी 6 किलो वजन कमी केलं. आणि असावरी त्यांनी लिहिलंय, आपल्या दुःखाने मनातल्या मनात आनंदित होणारे लोक आपल्याला कळत नाही. तोंडावर आपल्याला छान सल्ले देतात, पण सुखावतात मनामध्ये. मी तेच म्हणलं ना, कारण कोण कसं आपण नाही ओळखू शकत. आणि त्यामुळं दुसऱ्यावर अवलंबून राहणं आता आपल्याला सोडायचंय. तर भाग्यश्री, तुझं अभिनंदन. खरं तर तू 6 किलो वजन कमी केलं, सोपं नाहीये. आणि मी पण हा अनुभव घेतला रेकीमध्ये येऊन. आणि अजून तो चालू आहे, कारण मध्येच खाण्यामध्ये बदल होतात, मध्येच वजन वाढतं, परत ते कमी होतं, हे सुरू असतं. पण मेन जो प्रॉब्लेम असतो की शरीर आपलं निरोगी ठेवणं. तर त्याप्रमाणे त्यासाठी आपण रेकी शक्तीचा वापर करायचा आहे. ठीक आहे? संध्याताई आल्यात का बघते मी. नाहीयेत, आज त्या नाहीयेत. पण त्यांना सांगायचा आहे अनुभव, आणि त्या सांगतील नक्कीच जेव्हा त्या जॉईन करतील तेव्हा. ठीक आहे? तर मंजू मावशी, थँक्यू सो मच. तू पण हा हा मुद्दा काढलास. आणि अ, ह्या असं सांगितल्यामुळे तुझ्या पण मनामध्ये असणारे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असतील मला वाटतंय. आणि हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचायचा होता, म्हणून तुझ्याकडून हा प्रश्न विचारला गेला किंवा हे सांगितलं गेलं. सर, तर नक्कीच आपण सगळेजण रेकीचे पुन्हा पुन्हा अनुभव घेऊ येणाऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा, सेशनमध्ये. ठीक आहे? तर आज आपण आपल्या ध्यानाची सुरुवात करू.
अजून 15 मिनिटाचं आपलं ध्यान होईल आज. ठीक आहे. तर आपण सगळेजण डोळे मिटून शांतपणे आपल्या स्थानावर सुखासन मध्ये येऊ आपण. पाठीला आराम घेऊन आपण जिथं बसलोय तिथं मागं टेकून आरामात कुठेही पाठीला ताण न देता बसा. आपल्या ध्यानाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे अतिशय प्रभावी अशा बेली ब्रीदिंग म्हणजेच पोटातून श्वासांनी करणार आहोत. आज आपण जेव्हा मोठा श्वास घेऊ तेव्हा 3 सेकंद आपण श्वास थांबवू आणि मग सावकाश आपण तोंडावाटे श्वास सोडू. तर दीर्घ श्वास घ्या, अगदी मोठा नाकावाटे. 3 सेकंद थांबवायचा. 1, 2, 3 आणि तोंडातून अगदी सावकाश हळूहळू सोडा. अजून एक मोठा श्वास. 3 सेकंद होल्ड. 1, 2, 3 सावकाश तोंडावाटे सोडून द्या. अजून एक मोठा श्वास. 1, 2, 3 सावकाश तोंडाने सोडा. आता पुढचा श्वास आपण नाकाने घेऊन नाकाने सोडणार आहे. पण श्वास आतमध्ये घेताना आपल्या पोटामध्ये हवा भरून घ्या. पोट बाहेर आलं पाहिजे श्वास आत घेताना, आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये. ह्याचं उलट अजिबात करू नका. मी सांगते त्याप्रमाणे श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा श्वास पोटामध्ये. श्वास घेताना पोट बाहेर. श्वास सोडताना पोट आतमध्ये. आपण ज्याप्रमाणे फुग्यामध्ये हवा भरतो तेव्हा अगदी तसंच आपलं पोट सावकाश बाहेर काढा. पुन्हा एकदा मोठा श्वास, पोट बाहेर आणि अगदी सावकाश पोट आतमध्ये आपण श्वास सोडू. या पद्धतीने अजून 2 वेळा आपण मोठा श्वास घेऊ. आणि आता आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याच्या प्रेरणेने आपण सगळेजण आज 5 वेळा ओम चा उच्चार करू. ओमचा उच्चार करताना आपलं शरीर सगळ्यात आधी सैल सोडा, शिथिल सोडा. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवा. पूर्ण आपल्या श्वासांवर लक्ष द्या. एकाग्र व्हा. आपले सद्गुरू, जे कोणी आपली देवता असेल, कुलदेवता, इष्टदेवता, त्यांचं स्मरण करा आपल्या श्वासांमध्ये, हृदयामध्ये. आपल्या सगळ्यांसोबत आता आपले सद्गुरू, आपली इष्टदेवता
ब्रह्मांडातील सर्व देवदूत, एंजल्स, आर्कएंजल्स, ॲस्ट्रल मास्टर्स, असेंडेड मास्टर्स जोडले गेले आहेत. महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी आपल्यासोबत आहेत. आता आपण 5 वेळा ओम या मंत्राचा उच्चार करू. त्यासाठी आपण सगळ्यांनी अगदी कोमलपणे, सहजपणे, सावकाश एक दीर्घ श्वास आपल्या नाकातून आणि मग ओम म्हणत आपण तो श्वास तोंडावाटे हळूहळू बाहेर सोडणार आहोत. एक मोठा श्वास घेऊ. ओ मोठा श्वास. ओ मोठा श्वास. ओ मोठा श्वास. ओ मोठा श्वास. ओ आणि आता ह्या शांततेमध्ये केवळ आपल्या आतमध्ये ये जा करणाऱ्या आपल्या श्वासांना फील करत राहा. या शांतीचा अनुभव असाच घेत राहा. पुढचे काही क्षण या शांत अवस्थेमध्ये
शान्तिदेहं सुधीरम् ॐ 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 शान्तिदेहं सुधीरम् आत्मनः दैडेहं सुरम् श्वासे सौम्यं हृदि निस्तब्धम् श्वासे सौम्यं हृदि निस्तब्धम् चित्तसरः शान्त्या नद्यते चित्तसरः शान्त्या नद्यते अन्तर्लोके दीपप्रभम् अन्तर्लोके दीपप्रभा अहं सुखं प्रकाशे लीयते अहं सुखं प्रकाशे लीयते ॐ शान्तिदेहं सुधीरम् 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 मद मद तक्षरा शान्ति शान्ति ॐ शान्ति 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 ॐ शान्ति योगदित्ता मम आत्मा विश्राम्यते ॐ शान्ति शान्ति आज एनर्जीमधील अवस्थेमध्ये आपण सगळे काही वेळ अजून राहू शकता, डोळे मिटून स्थिर होऊन आणि आभार व्यक्त करून आपल्या गुरूंचे, स्वतःचे, परमात्म्याचे. हळूहळू आपण या सत्रातून बाहेर या. आपल्या वेळेनुसार. आपल्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत. आपण भेटू उद्याच्या सत्रात.